स्वप्न पूर्णत्वास जावे याच सदिच्छा. मध्यंतरी मित्रांनो, मी एक व्हिडिओ केला होता जो आपल्या भारत देशाचा कच्छच्या रणामधला एक मेगा प्रोजेक्ट, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी प्लांट, द बिगेस्ट प्लांट फॉर अल्टरनेटिव्ह एनर्जी. अर्थात ते स्वप्न लवकरच पूर्णत्वास येत आहे. आज दुसऱ्या एका स्वप्नाबद्दल मी थोडीशी जुजबी माहिती तुम्हाला देतोय. आणि हे जर स्वप्न पूर्ण झालं तर क्रांती होईल, क्रांती. आपल्या भारत देशात ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि एकंदरीतच ज्या लोकांना विमान प्रवास आज परवडत नाही असे लोकसुद्धा तिकडे आकर्षित होतील आणि कदाचित ज्या शॉर्ट डिस्टन्सच्या विमानसेवा आहेत त्या बंदही होतील. पण जेव्हा विकास होतो तेव्हा कुठे ना कुठे कुणातरी वर्गाला खूप मोठी तडजोड करावीच लागते. त्याशिवाय कुठलाही विकास शक्य होत नसतो. कोणत्या प्रोजेक्टविषयी बोलतोय मी आज? द फास्टेस्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ ह्युमन्स अँड लगेज टू हायपरलूप. एक निर्वात पोकळी दोन शहरांना जोडेल असा जमिनीपासून थोड्या उंचावरती एक ट्रॅक बनवला जातो आणि त्या निर्वात पोकळीमधून रेल्वे सदृश, पण ट्रॅकवर धावणारी नाही, ट्रॅकपासून काही अंतरावरनं हवेतून चालणारी रेल्वेच म्हणा हवं तर समजून घेण्यासाठी. मॅग्नेट्स, सेम पोल्स रिपेल ईच अदर, अपोजिट पोल्स अट्रॅक्ट ईच अदर. हा चुंबकाचा नियम तुम्हाला आम्हा सर्वांना माहितीच आहे. चुंबकीय तत्वाचा हा उपयोग करून आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या रेल्वे सदृश व्हेकलला, ज्याच्यामध्ये माणसं बसून प्रवास करू शकणार आहेत, सामानाची ने-आण करता येणार आहे, ती पण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी या हायपरलूपचा उपयोग होणार आहे. मग एक निर्वात पोकळी असलेली एक पाईप सदृश पारदर्शक असणारी एक वायुनलिकेचा आकार घेतलेली लांबलचक दोन शहरांना जोडणारी नलिका आणि त्या निर्वात पोकळीमधून प्रवास करणारी ही मॅग्नेटिक रेल्वे असं म्हटलं तरी हरकत नाही. बट इट विल बी टर्म्ड ॲज हायपरलूप. किती वेगाने मित्रांनो? ताशी 1000 आणि त्याहून अधिक वेगाने सुद्धा या हायपरलूपमधनं प्रवास करता येणार आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ लगेज हेही करता येणार आहे. आता काही देशांमध्ये 2 व्यक्तींना बसवून या हायपरलूपची चाचणी झाली आणि तो स्पीड 600 ते 800 किलोमीटर पर आवर इथपर्यंत नेऊन याची चाचणी झाली आहे. घर्षण नाही, निर्वात पोकळी असल्यामुळं हवेचाही अडथळा नाही आणि त्यामुळंच एका अति उच्च स्पीडनी बुलेट ट्रेन किंवा इतर काही मॅग्नेटिक ट्रेन्सच्या
जो काही आज वेग आहे त्यालाही ओव्हरटेक करून त्याच्याही पुढे जाऊन 1000 किलोमीटर पर आवर किंवा 1200 किलोमीटर पर आवर या स्पीडनी जर हायपरलूपमधनं आपला प्रवास होणार असेल तर मग हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी मला तर वाटतं प्रत्येक व्यक्तीसुद्धा त्याच्या कमाईतले कमीत कमी 2 रुपये नक्कीच देईल. सोय अख्ख्या देशाची होणार आहे. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये हा प्रोजेक्ट होणार होता. 77,000 कोटी त्याचं एस्टिमेट काढलं गेलं होतं. समवॉट 2019-20च्या दरम्यानची गोष्ट असावी. मग एवढा मोठा खर्च, सध्या तिजोरीवर असलेला ताण आणि कर्जाचा बोजा हे लक्षात घेऊन, किंवा सामान्यांच्या पलीकडच्या पण काही गोष्टी असतात ज्या प्रशासन बाहेर येऊ देत नाही, अशाही काही घटनांमुळं IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी करून दाखवलेला हा हायपरलूपचा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाणं हे आता स्वप्नच राहिलं आहे महाराष्ट्रापुरतं. तथापि सेंट्रल मिनिस्ट्री इज ट्राईंग लेवल बेस्ट टू कंप्लीट सच टाइप ऑफ प्रोजेक्ट फॉर दिल्ली टू जयपूर. दिल्ली टू बॉम्बे इज द बिगेस्ट ड्रीम ऑफ आवर ऑनरेबल नितीन गडकरीजी. आता दिल्ली ते जयपूर हे 248 किलोमीटरचं अंतर. आज 4-4.5 तास लागतात बाय रोड. प्लेनची सेवा आहे, पण प्लेनची सेवा घेण्यासाठी 1 तास आधी विमानतळावर जा. म्हणजे हा वेळ जो तुमचा जातो तेवढ्याच वेळात, त्याच्या आत तुम्ही 20 ते 25 मिनिटात दिल्ली ते जयपूर इतका अंतर कापू शकता. अवघ्या 13 ते 14 मिनिटात बॉम्बे पुणे, पुण्यातील वाकडपर्यंत 117 किलोमीटर्स टू 129 किलोमीटर समथिंग असा हा हायपरलूपचा ट्रॅक होणार होता. प्रोजेक्ट यशस्वी झाला असता तर अतिशय चांगलं वाटलं असतं आपल्या महाराष्ट्रात. फ्लाईटची सेवा बॉम्बे पुणे जवळपास बंद पडली असती डेफिनेटली. आणि जी लोक अपडाऊन करत आहेत त्यांच्या जर आवाक्यात हा तिकिटाचा दर आला, पुढे मागे ह्या सुधारणा होतच जातात. पुढे मागे याची जी काय कॉस्टिंग आहे आजची, त्याच्यामध्ये थोडीफार कमतरताही येतेच. सामान्यांचं जे लाईफ स्टँडर्ड आहे ते पण उंचावलं जातं. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा उपभोग घेता आला असता. हायपरलूप इज द बेस्ट टेक्नॉलॉजी. एक मानवी जीवनास वरदान ठरणारी ही हायपरलूप रेल्वे असेल. हा ट्रान्सपोर्टेशनचा एक खूप सुंदर जरिया असेल. चला भविष्यात आपण अपेक्षा करूयात की आपल्या देशात मोठमोठी शहरं या हायपरलूपद्वारे जोडली जातील आणि तेवढा आपला देश नक्कीच प्रबळ होत राहील, हीच अपेक्षा. आता कोणी म्हणेल इतक्या जोरात 1000च्या स्पीडने जर गेले अपघात झाला तर? आता पहा, 140 ते 160च्या स्पीडने जेव्हा ट्रेन जाते तेव्हा सगळी सुरक्षितता लक्षात घेऊनच, त्या पद्धतीचे ट्रॅक्स बांधूनच नंतर ती रेल्वे यथोचितरित्या ट्रायल घेऊन त्यानंतरच ती ट्रॅकवर आणली जाते आणि आम जनतेसाठी खुली केली जाते. आता या सगळ्या गोष्टींचं परीक्षण काही देशांमध्ये चालू आहे, आपल्याकडे पण नक्की होईल. आज जरी तो रेंगाळला तरी हा प्रोजेक्ट नक्की पूर्ण होईल. कुठे ना कुठे आपल्याकडं हायपरलूपची सुरुवात भारत देशात नक्की होईल. अपघात हा कुठेही कधीही होऊ शकतो. आता विमानात अपघात झाला तर जगण्याचे चान्सेस खूप कमी, देवावर भरोसा. बुलेट ट्रेनचा झाला तर विमानापेक्षा थोडे चान्सेस जास्त आहेत, काही लोक तरी वाचू शकतात. असाच हा हायपरलूपचा पण, जरीही कुठेही घर्षण न करता, कुठेही फ्रिक्शन न घेता थोडीशी हवेतनं चालणारी रेल्वे असली तरीही काहीतरी होऊ शकतं. मग ह्याच्यातसुद्धा जगायचे चान्सेस व्हेरी लेस. कारण इतक्या मोठ्या स्पीडमध्ये जर मानवाला काही इम्पॅक्ट बसत असेल तर
भीतीनेसुद्धा जीव जातात. त्यामुळं धोके हे असणारच आहेत. पण प्रोजेक्ट जेव्हा चांगला असतो तेव्हा वी शुड सपोर्ट द डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री इतकं प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि आपापलं योगदान ज्या ज्या पद्धतीने देता येईल ते नक्कीच दिलं पाहिजे. खिशातून पैसे देणं म्हणजेच योगदान असं नाही आहे. टू सपोर्ट, टू प्रेज या पण गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि आपण त्याच करूयात. चला, ऑल द बेस्ट टू ऑल 70 engineers of IIT Madras to compel the government for completing the golden project of Hyperloop in our India. All the best to all the team and of course the concerned ministry of our Indian government. Jai Hind, Jai Bharat.